श्री गुरुदेव दत्त. आज आपण पाहणार आहोत एम.ए. स्वामी महाराजांनी मंत्रात्मक श्लोका असं एक स्तोत्र लिहिलं. त्याच्यातला एक मंत्र, अनसूया त्रिसंभूतो दत्तात्रेयो दिगंबरा स्मरतृगामी स्वभक्तानाम उद्धरता भव संकट. या मंत्राचं स्मरण केलं तर दत्त महाराज प्रत्यक्ष धावत येतात. आता याचे अद्भुत लाभ काय, याचा अर्थ काय, तो रोज किती वेळा म्हणायचा ते आपण सविस्तर पाहू. पण त्याच्या आधी हा आला कुठनं? हा भगवान कार्तिकेय याने दत्त महाराजांच्या स्तुतीवरती एक स्तोत्र लिहिलं. त्यातला हा मंत्र आहे. तो स्वामी महाराज कृपाळू आपले, त्यांनी तो या स्तोत्र मंत्र संग्रहात त्यांचं जे पुस्तक आहे, ग्रंथ आहे, त्याच्यामध्ये मंत्रात्मक श्लोका म्हणून एक स्तोत्र लिहिलं. त्याच्यात हा मंत्र आहे. त्याचा अर्थ आपण आता पाहूया. तर तो असा की अनसूया आत्री संभूतो, म्हणजे अनसूया आत्रींच्या पोटी, बरोबर आहे ना, जन्म घेतलेले भगवान दत्तात्रेय, त्यांचा मुलगा असे कोण तर महाराज दत्तात्रेय, ते काय आहे तर दिगंबर आहेत. दिगंबर म्हणजे काय तर दिक म्हणजे दिशा आणि अंबर म्हणजे आकाश. ज्यांनी दिशांनाच आपलं वस्त्र केलंय, म्हणजे निर्वस्त्र नव्हे, जो निर्गुण निराकार तत्व ज्याच्याजवळ आहे, जो निर्गुण आहे, जो निराकारी आहे. कारण आपण जे कपडे धारण करतो, वस्त्र जी धारण करतो, त्याला एक आकार आहे, पण ते निर्गुण निराकारी असल्याने त्यांनी कुठलं त्याला धारण केलं नाहीये. तर दिशाचे ज्यांनी वस्त्र धारण केलंय असा दिगंबर, ज्याचा षडरिपूंवरती अंकुश चालतो, निर्गुण निराकारी भगवान दत्त परमात्मा, तर त्यांचं हे नाव आहे दिगंबरा. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा हा मंत्र आपण जपतोच. त्यात दिगंबरा आहे, तर त्याचा अर्थ काय, तो हा असा आहे, स्मरतृगामी दत्तात्रेयो दिगंबरा स्मरतृगामी स्वभक्तानाम उद्धरता भव संकटात. स्मरतृगामी म्हणजे काय तर स्मरण केलं असता प्रकट होणार. याच्यावरनं पूर्वी म्हण असेल, अरे दत्तासारखा प्रकट झालास. आता स्मरतू म्हणजे स्मरण केलं असता प्रकट कोण होतो, आठवण काढली लगेच समोर आला. नैमिषा अर्धतेनी, एक नैमिष म्हणजे एक पापणी मिटून उघडायला जेवढा वेळ लागतो ते एक निमिष झालं. त्याच्या अर्ध्या वेळातच महाराज येतात. ते येतात आणि काय करतात, उद्धरता भव संकटात, उद्धार करतात. कशातून? भव म्हणजे संसार. हे जे लौकिक जगात आपल्याला जे दिवसेंदिवस अडचणी त्रास येतात, संकट जी येतात, तर त्यातून त्याला ते उचलून अलगद बाहेर काढून ठेवतात. संकटातून मोकळं करतात, अडचणीतून मोकळं करतात, असा याचा अर्थ होतो. अनसूया त्रिसंभूतो दत्तात्रेय दिगंबरा स्मरतृगामी स्वभक्ताना उद्धरता भव संकटात. याच्यावरनच मी म्हणतो की महाराज हे आपल्या सोबतच असतात, आपल्या सोबत असतात महाराज सतत. आता ह्याचं किती अनुष्ठान करायला हवं तर किमान एक माळ करावं, म्हणजे एक माळ 108 वेळा रोज हे जपावं आणि त्याची अनुभूती घ्यावी. तुम्ही म्हणाल एवढं शक्य नाही आहे मला, 27 वेळा म्हणा, ज्याप्रमाणे तुमची इच्छा त्याप्रमाणे तुम्हाला लाभ. तर तुम्ही हे करा. दैनंदिन जीवनात येणाऱ्या अडचणी, नैराश्य, वैफल्यग्रस्त अवस्था, या सगळ्यावर हा एकच रामबाण उपाय आहे. आता जिथे तुम्ही आणि दत्त महाराज सोबत असल्यावरती या जगात अशक्य काही तुम्हाला राहणार नाही. पण ह्याच्यामध्ये श्रद्धा आणि सबुरी आहे, तर तुम्ही निष्ठेनी याचं अनुष्ठान सुरू करा. खूप चांगले अनुभव आहेत, बऱ्याच लोकांना मी दिलेत. संकटात 11 माळा करायला सांगितल्या होत्या त्यांना त्याचे चांगले लाभ झाले. ज्याप्रमाणे तुमच्या संकटाची तीव्रता असेल त्याप्रमाणे याचं नियोजन करा आणि हे करा. 27 दिवस तरी करून बघा आणि काय फायदा आहे तो तुम्हाला कॉमेंट बॉक्समध्ये सांगा. व्हिडिओ आवडत असतील तर लाईक करा, सबस्क्राईब करा. तुम्हाला दुसऱ्या कुठल्या विषयावरती, मंत्रावरती, श्लोकावरती व्हिडिओ, समस्येवरती व्हिडिओ हवा असेल तर तो कॉमेंट बॉक्समध्ये जरूर लिहा, म्हणजे मी त्याच्यावरही बघून तुम्हाला मार्गदर्शन करू शकेन. चॅनल आवडला तर दुसऱ्याला फॉरवर्ड करा. तुम्ही लाईक करत असालच, पण कॉमेंट बॉक्समध्ये जरूर तुमचा इच्छा काय आहे ती नोंदवा, म्हणजे मला कळेल. श्री गुरुदेव दत्त.